मनसेची शिवतीर्थावर पक्षांतर्गत बैठकीची शक्यता। इगतपुरीमध्ये मनसेचे राज्यस्तरीय शिबिर होणार आहे। 14 ते 16 जुलै दरम्यान इगतपुरीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिराच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिर पार पडेल। राज्यातील सर्व प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्ष, शहर प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष शिबिराला उपस्थित राहणार आहेत। मनसेची शिवतीर्थावर पक्षांतर्गत बैठकीची शक्यता। इगतपुरीमध्ये मनसेचे राज्यस्तरीय शिबिर होणार आहे। 14 ते 16 जुलै दरम्यान इगतपुरीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत। शिबिराच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिर पार पडेल। यावेळी राज्यातील सर्व प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्ष, शहर प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष शिबिराला उपस्थित राहणार आहेत। इगतपुरी येथे होणाऱ्या मनसेच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर मनसेची पक्षांतर्गत बैठकीची शक्यता। 14 ते 16 जुलै दरम्यान इगतपुरीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, मनसेचं राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। 3 दिवस हे शिबिर चालणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सर्व पक्षातील पदाधिकारी असतील यांना मार्गदर्शन करणार आहात। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं शिबिर मानलं जात आहे। इगतपुरी येथे हे 3 दिवसाचं शिबिर होणार असून अनेक पदं असतील, यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। त्यानंतर एक पहिलं शिबिर असणार आहे। त्यामुळे एकूणच राज ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना काय मार्गदर्शन करणार, तसंच मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवणार का, असा सुद्धा प्रश्न हा मनसैनिकांच्या मनात उपस्थित झाला आहे। त्यामुळे यावरती नक्की राज ठाकरे काय खुलासे बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।